आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा. TV9 मराठीचे बरेच उपक्रम असतात आणि स्वागतपर भाषण मी करतो, पण आज एवढे प्रतिभावंत समोर आहेत की मला थोडं टेन्शन आलंय. पण एक अभिमान पण आहे की सलग दुसऱ्या वर्षी आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती प्रोग्राम करतोय आणि शाहू नगरीमध्येच कोल्हापूरला आपण हा रिपीट करतोय. गेली 5-6 वर्ष TV9 सतत अशा बऱ्याच उपक्रम करत आहे आणि TV9 नंबर 1 न्यूज चॅनल आहे महाराष्ट्रात गेले 5 वर्ष. काळजी तुमची हित महाराष्ट्र आमचं ब्रीदवाक्य आहे, तेच पुढे घेऊन आम्ही समाजाच्या हितासाठी असे प्रोग्राम करतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी हा त्याच उपक्रमातला एक भाग आहे. तुम्ही सर्वांनी इकडे येऊन समारंभाला शोभा आणली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी प्रसार माध्यमचे डायरेक्टर प्रताप पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या कार्यक्रमासंदर्भात सांगावं, या कार्यक्रमाची संकल्पना मांडावी. TV9 मराठी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, प्रसार माध्यम, युनिव्हर्सिटी या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे. लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. माणसाच्या मूलभूत गरजा ह्या आत्तापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या 3 आपल्याला माहिती आहे. पण मी परवा VN शिंदे सरांच्या एका पुस्तकामध्ये वाचलं की माणसाच्या खरं तर मूलभूत गरजा 3 आहेत आणि त्या अन्न, पाणी आणि हवा. तर हे खरंही आहे, म्हणजे याच्यावर मतमतांतरं कदाचित होऊ शकतात. एक मात्र आहे की 4थी जी मूलभूत गरज आहे ती शिक्षण आहे. कोणताही समाजाची व्यवस्था जर व्यवस्थित चालायची असेल तर शिक्षण व्यवस्था ही सक्षम असली पाहिजे आणि ती सर्वांच्यापर्यंत म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे. आणि हे 100 वर्षापूर्वी ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण केवळ सक्तीचे केलं नाही तर मोफत केलं. एक निकोप समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यालाच नाही तर देशाला एक नवा आदर्श निर्माण करून दिला. आणि म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून या शिक्षण परिषदेचं आयोजन करतो. माध्यमांचे खरं तर 3 महत्त्वाचे आहेत. एक आहे माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजन करणं. गेल्या 150 वर्षामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये काळानुरूप स्थित्यंतर होत गेलीत, बदल होत गेले. तरी पण माध्यमांनी आपली जी भूमिका आहे जनमानस निर्माण करण्याची, लोकांना शिक्षित करण्याची ही कायम ठेवलेली आहे. साधारणपणे जागतिकीकरणानंतर प्राधान्यक्रम बदलले असले तरी देखील माध्यमं सातत्यानं लोकांना शिक्षित करण्याचंच काम करतात. अलीकडच्या काळामधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बघितली तर आम्हाला सातत्याने करंट अफेअर्सवर म्हणजे ज्या काही चालू घडामोडी आहेत यांना प्राधान्य द्यायची वेळ आलेली आहे. पण असं असलं तरी देखील बऱ्याच माध्यमांनी आपली किंवा विशेषतः TV9ने सुरुवातीपासूनच समाजाचं जे काही व्रत आहे तर ह्या व्रतस्थ भावनेनं बरेचसे पत्रकार आणि माध्यमं हे काम रेटत असतात. त्यातलाच हा आमचा एक उपक्रम आहे. आम्ही याला इव्हेंट कधीच म्हणत नाही, कारण हे एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल टाकत आहोत. गेल्या वर्षी आम्ही नवशैक्षणिक धोरणाची नेमकी माहिती काय आहे किंवा ते धोरण कसे अंमलबजावणी करायचे, त्यातले मुद्दे कोणते आहेत या संदर्भातले शिक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं आणि ते अतिशय यशस्वी झाली. लोकांना त्याच्यातून माहिती चांगली मिळाली. नव्या शैक्षणिक धोरणामधले त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे असंख्य मुद्दे आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, OJT. आणि मग लक्षात आलं की यावेळीची शिक्षण परिषद आपण रोजगाराभिमुख शिक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट असेल, OJT असेल किंवा स्टार्टअप्स असेल याच्या अनुषंगाने घेऊया आणि मग त्या अनुषंगाने जे मुद्दे काही समोर येतात त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि म्हणून यावेळीची या शिक्षण परिषद ही या विषयावर आपण डेडिकेट केलेली आहे. याच्यामध्ये साधारणपणे 3 सत्रं होतील. पहिल्या सत्रामध्ये रोजगाराभिमुख शिक्षण प्रात्यक्षिक या संदर्भातली माहिती होईल. त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेतले जे प्रमुख घटक आहेत, मग पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक, विद्यापीठं किंवा शासन व्यवस्था यांची भूमिका काय असावी. आणि तिसऱ्या सत्रामध्ये की हे जे आपण बोलतो रोजगाराभिमुख धोरण आपल्याला राबवायचं आहे तर ते कशा पद्धतीनं राबवायचं आहे, त्याचा आराखडा काय असावा याची माहिती आपल्याला तिसऱ्या सत्रामध्ये मिळेल. आता ही सत्र चालू होत असताना या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातले दिग्गज आणि अनेक वर्ष ज्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून असे सर्व उपस्थित आहेत.
तर मार्गदर्शकांना एक माध्यमकर्मी म्हणून असेल किंवा एक सामान्य नागरिक म्हणून असे काही प्रश्न आहेत की ते त्यांनी त्या गोष्टींचा उहापोह व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी अशी एक अपेक्षा आहे. या शैक्षणिक धोरणामुळं विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे किंवा मल्टीडिसिप्लिनरी मायनर असेल या संदर्भातल्या चर्चा होतीलच, त्याची माहिती आपल्याला मिळेलच. पण असे काही विशिष्ट मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये चर्चा ही साधारणपणे तांत्रिक गोष्टींच्यामुळे होत नाही, पण या गोष्टीवर पण प्रकाशझोत टाकावा अशी एक अपेक्षा आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण करत असताना गेल्या काही वर्षामध्ये श्रमसंस्कार आणि श्रमसंस्कृतीचं थोडंसं मागं पडताना दिसत आहे. आणि मग अशा वेळेला अभ्यासक्रमामधून असेल किंवा आपण जे काही आता प्रॅक्टिकल उपक्रम राबवणार आहोत त्याच्यामधून श्रमसंस्कृती कशी विकसित करता येईल, ते संस्कार कसे करता येतील या दृष्टिकोनातून शासनाचं किंवा विद्यापीठ व्यवस्थेचं काही धोरण आहे का? कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कमवा शिका योजना शिवाजी विद्यापीठाने आणली आणि ती यशस्वी झाली. तर या संदर्भात काही धोरण आपण राबवू शकतो का? त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विद्यापीठांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की आत्ताची विद्यापीठं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, कारण बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारी माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि या अनुषंगानं खरं ज्ञान, खरी माहिती किंवा ज्ञानार्जन कसं करायचं आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी चळवळ आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे की चिंतन आहे, वाचन आहे, मनन आहे, या गोष्टी याच्यामध्ये नव्यानं कशा घेता येतील किंवा ते संस्कार कसे करता येतील. त्याचबरोबर मॉरल एज्युकेशनचा हा एक विषय आहे की नैतिक मूल्य आणि या सगळ्या गोष्टी, कारण आता सगळं जे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं आहे की आपल्याला जेवढे गुण मिळवायचे आहेत म्हणजे अपेक्षित प्रश्नसंचापुरतं तेवढंच ज्ञान घेतलं जातं आणि त्याच्यामुळं विद्यार्थी घडणं हेच थोडंसं मुश्किल झालेलं आहे. कारण शिकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालणारी आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला काय घेता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर आम्हाला येणाऱ्या 3 तासामध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि थोडं मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा आहे. वर्तमानपत्राच्या एकाच पानावर बेरोजगारीची बातमी असते आणि अर्ध्या पानामध्ये नोकरीच्या जाहिराती असतात आणि हा विरोधाभास का आहे? तर या संदर्भात पण थोडं मार्गदर्शन जर मिळालं तर अतिशय महत्त्वाचं आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा कम्प्युटर आला, संगणक आला, त्यावेळेला आता बेरोजगारी वाढणार अशी एक ओरड होती. माणसासमोर आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान आहे असं म्हटलं जातं. तर AI संदर्भात पण थोडंसं हे प्रत्येक येणारं जे काही आव्हान ज्याला मानतो ते संधीमध्ये कसं रूपांतरित होतं या संदर्भात पण मार्गदर्शन मिळावं. तर नवं शैक्षणिक धोरण लागू होते आणि ते रोजगाराभिमुख आहे, तर त्या अनुषंगाने शासनाच्या काही योजना आहेत का? केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये कसं मदत करू शकतं किंवा कशा पद्धतीने याचा आपण लाभ घेऊ शकतो, भांडवल कसं उभं करू शकतो, कारण हा पुन्हा रोजगाराशी निगडीत प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने पण आपण यावेळेला असे वक्ते बोलवले आहेत की ते त्या अनुषंगाने मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की येणारं वर्षभर आम्ही साधारणपणे 8 ते 15 दिवसामध्ये तालुका स्तरावर अशा पद्धतीची छोटी शिक्षण परिषद आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. याचं पण TV9 त्याचं प्रसारण करेल, प्रसिद्धी देईल. त्याचा हेतू एकच असेल की हे लोकांच्यापर्यंत पोहोचावं, त्या तालुक्यातले जे काही शैक्षणिक घटक आहेत त्या सगळ्यांना त्याची माहिती मिळावी. सर्वात महत्त्वाचं आहे की शिक्षणामध्ये सगळं अंतर्भूत आहे आणि सगळ्यामध्ये शिक्षण आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये TV9 मराठी आणि प्रसारमाध्यम कृषी असेल, पर्यटन असेल, उद्योग असेल, अशा सामाजिक अर्थशास्त्र आणि आर्थिक क्षेत्रावर ज्याचा परिणाम होतो आणि ज्याच्यामधून रोजगार निर्माण होईल अशा प्रत्येक गोष्टी संदर्भातली चर्चासत्र आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. ज्या शिक्षण संस्था असतील किंवा शिक्षक असतील, विद्यार्थी असतील यांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं. फक्त सहभागी नाही तर जे आवश्यक सहकार्य आहे प्रत्येक गावामध्ये येण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी तर ते देखील मिळावं ही अशी अपेक्षा आहे. ही चळवळ थांबणार नाही, ही अशीच चालू राहील, कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एवढंच एक हमी देऊन एक माध्यमकर्मी म्हणून TV9च्या वतीनं, प्रसारमाध्यमच्या वतीनं, आमचे सर्व प्रायोजक या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला हमी देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आता आपल्या या खास कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग लाभलेला आहे तो म्हणजे वारणा समूहाचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा. शिक्षण आणि उद्योग या दोन्हींची योग्य सांगड घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विनय कोरे. मी विनय कोरेंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्यासह व्यासपीठावर यावं आणि विनय कोरेंचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. खोत सर, तुम्हाला
आणि व्यासपीठाच्या समोर स्थानपन्न व्हावा आणि कोरेजी तुम्ही तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं ही विनंती. TV 9 आणि ज्यांनी मला या व्यासपीठावर आमंत्रित केलं ते प्रताप पाटील, या दोघांच्याही संयुक्त विद्यमानं राजश्री शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीच्या दिवशी योगायोगानं नवीन शैक्षणिक पद्धती याच्याबद्दलचा जो विचार केंद्र सरकार करते त्याच्याबद्दलचं जे नवं धोरण त्यांनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे, याच्याबद्दलचा सर्वसमावेशक विचार करणारं एक व्यासपीठ आणि शिक्षण क्षेत्रातल्या, उद्योग क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याच्यावर एक विचारमंथन व्हावं आणि यातून कसं पुढं जावं याच्याबद्दलचा विचार करणारा, काही इनपुट्स देणारा, यातल्या काही चांगल्या वाईट गोष्टींचा उहापोह करणारा असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित होतोय. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मनापासूनचा सहभाग दिला आहे ते सगळेच खरं तर ज्यांनी आपला कर्मयोग ह्या क्षेत्रासाठी अर्पण केला आहे. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रातले बदल आणि ह्या क्षेत्रानं आपला देश उभा करत असताना किंवा नवा माणूस उभा करत असताना दिलेलं योगदान, या विषयांशी निगडीत अनेक वर्षांच्या अनुभवातून ज्यांनी काम केले ते सगळेच या क्षेत्रातले मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रामुख्यानं वारणेमध्ये एक सामाजिक विकासाची जी चळवळ उभा राहिली त्या चळवळीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आणि ह्या चळवळीत शिक्षण संस्थेचा एक प्रमुख म्हणून काम करणारा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून प्रत्यक्ष या व्यवस्थेची ग्रामीण भागात असणारी अवस्था आणि नवं शैक्षणिक धोरण याची उपयुक्तता, या सगळ्या विषयांच्यावर मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहे. कारण मला वाटते की नवं शैक्षणिक धोरण जे जाहीर झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आपण सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी त्याच्यावर अनेक अर्थानं कदाचित या ठिकाणी चर्चा सकाळपासून केलेली असेल आणि म्हणून त्या विषयांच्या खोलात पुन्हा जाऊन त्याच्याबद्दलच्या काही भावना व्यक्त कराव्या असं मला प्रामुख्यानं या ठिकाणी वाटत नाही. या विषयाची सुरुवात करत असताना मी नेमका ह्या विषयाचा कशा पद्धतीने विचार करतोय हे जर सांगायचं झालं तर नवं शैक्षणिक धोरण आणायची आपल्याला गरज का भासली या विषयावरून या विषयाची आपल्याला सुरुवात करावी लागेल. जे शिक्षणाचं धोरण आपण राबवत आलो, कालानुरूप काही त्यात बदल करत आलो, त्या धोरणामधून आपण काय गोष्टी निष्पन्न करू शकलो, त्या धोरणाच्या माध्यमातून कुठली चॅलेंजेस आपल्यासमोर होती आणि ज्याची उत्तरं शोधत असताना आणि काही प्रगत देशांनी त्यांच्या देशामध्ये ज्या शिक्षणाच्या पद्धतींचा विचार केला गेला त्यातून ज्या फलनिष्पत्ती त्या देशांच्याकडे रिझल्ट्सच्या निमित्तानं आल्या, या सगळ्या विषयांचा आढावा घेत असताना आपल्या देशानं या नव्या शिक्षण पद्धतीला स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही ह्याच्यावर अनेक दिवस अनेक या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनी काम केलं. कुठलीही नवी गोष्ट ज्या वेळेला येत असते त्या नव्या बदलांना सहजासहजी स्वीकारलं जात नसतं आणि शिक्षण हा एक असा विषय आहे की जो पूर्णपणानं एका पिढीला बदलू शकतो, त्या पिढीच्या माध्यमातून त्या देशाच्या व्यवस्थेला बदलू शकतो आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातला बदल स्वीकारणं हे देशाला सुद्धा एवढं सोपं होतं असं मला वाटत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांची संमती वेगवेगळ्या विषयांच्यावर विचार करून या शैक्षणिक धोरणामध्ये आणायचा प्रयत्न आपल्या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी झाला आहे, ह्याची जाणीव आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे.
जरी असं असलं तरी आपल्याला माहिती आहे की अनेक राज्यांनी आपल्या देशातल्या या धोरणाला विरोध सुद्धा केल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय, ऐकतोय. सगळ्याच राज्यांनी काही ह्या धोरणाला मान्यता दिलेली आहे असं नाही, आणि काही राज्यांनी विरोध करत असताना त्यांच्या पद्धतीनं सुद्धा काही विषय समोर आपल्या आणलेले आहेत. याची जाणीव आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहे. पण मी ज्याचा उल्लेख केला की जुन्या शिक्षण व्यवस्थेनं आपल्याला काय दिलं आणि नवीन शिक्षण व्यवस्थेचं धोरण आपण का स्वीकारलं, तर प्रामुख्यानं ह्या विषयाकडं समाजात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी असं बघतो की जुन्या शिक्षण व्यवस्थेनं सुद्धा अतिशय चांगल्या काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या. दर्जेदार शिक्षण असेल, दर्जेदार शिक्षणासाठी असणारा दर्जेदार अभ्यासक्रम असेल, प्रामुख्यानं या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, तंत्रज्ञानाचं शिक्षण असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती करणाऱ्या व्यवस्था उभा केल्याचं चित्र सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतो. खाजगी क्षेत्रानं सुद्धा या सगळ्या विषयांच्या मध्ये मोठी प्रगती केल्याचं चित्र आपण बघतो. बिट्स पिलानी सारखा एखादा शैक्षणिक क्षेत्रातला वेगळा प्रयोग सुद्धा त्यांच्या मुलांच्या माध्यमातून आज यशस्वी झाल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी अनुभवतो. अनेक आपल्या देशातल्या शिक्षण संस्था आणि त्यांच्या अभ्यासक्रमांना जागतिक पातळीवर प्रचंड मोठ्या पद्धतीनं स्वीकारलं गेल्याचे चित्र आपण त्या ठिकाणी अनुभवतो. IIT असेल किंवा IIM असेल, आज ह्या दोन्ही संस्थांच्या शिक्षण पद्धती किंवा त्यांचे अभ्यासक्रम आणि याची जागतिक स्तरावरची मान्यता ज्या वेळेला आपण विचारात घ्यायचा प्रयत्न करतो तर मला वाटते 100% कॅम्पसमधनं रिक्रुटमेंट मिळणारे 12 कोटी रुपये वर्षाला पर्यंतचे ऑफर्स पहिल्या वर्षी पासआउट होणाऱ्या मुलाला मिळण्याचं सामर्थ्य त्या व्यवस्थेतनं निर्माण केलेल्या अवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी अनुभवतो. आणि म्हणून ही सुद्धा एक बाजू प्रामुख्यानं आपल्याला चांगली अनुभवायला मिळते, आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि ह्यामध्ये सगळ्याच लोकांनी, मग आपल्या देशात काम करणारी विविध विद्यापीठं असतील, त्या विद्यापीठांना योगदान देणारे, त्या विषयांशी निगडीत काम करणारे सगळे अध्यापक असतील, ह्या सगळ्यांचं योगदान त्या ठिकाणी मिळाल्याचं आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येतं. पण दुर्दैवानं शिक्षणाचं बाजारीकरण सुद्धा ह्या व्यवस्थेत झालं का? बाजारीकरणाच्या माध्यमातून शिक्षण संस्था हा उद्योग म्हणून करण्याचा एक काळ आपण स्वीकारला का? उद्योजक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून एखादा व्यवसाय चालवल्यासारख्या ह्या संस्था चालवतात, अशा प्रकारच्या अवस्थेपर्यंत आपण जाऊन पोचलो का? हा सुद्धा विचार दुर्दैवानं या देशातल्या व्यवस्थेकडे बघत असताना आपल्याला बघायला मिळतो. 5-6 महिन्यापूर्वीच मी शिर्के सरांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी फोन केला होता आणि त्यांना सांगायचा प्रयत्न केला की शिक्षणाचा आग्रह धरणारा आमचा राजा शाहू महाराज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण बोलतोय, आणि ह्या जिल्ह्यामधल्या शिक्षणाची अवस्था काय आहे? असे किती कॉलेजेस मी तुम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये दाखवू की ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत जातात आणि फक्त ॲडमिशन घ्या म्हणून सांगतात, कॉलेजला सुद्धा आला नाही तरी चालेल म्हणून सांगतात, आणि पास झाल्याचं सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अशा व्यवस्था आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये तयार झाल्यात, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारणार आहे का? हा प्रश्न खरं तर मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला होता. परवाच या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलेले जगदीश पाटील माझ्याकडे आले होते. नॅकच्या अनुषंगानं आज मोठं काम ते बेंगलोरमध्ये बसून करतात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा ह्या व्यवस्थांची करत असताना त्यांच्या आणि माझ्या चर्चेमध्ये सुद्धा हे लक्षात आलं की आज अनेक अभ्यासक्रमांना शासन स्कॉलरशिप देतं. उद्या कदाचित मुलींचं सगळं शिक्षण मोफत करण्याची सुद्धा घोषणा शासन त्या ठिकाणी करणार आहे.
आणि मग फक्त स्कॉलरशिपसाठी संस्था चालवायच्या का? 8,000 BEd कॉलेजचा डाटा आम्ही त्या ठिकाणी सहज अभ्यासायचा प्रयत्न केला आणि त्यात असं लक्षात आलं की फक्त शासनाची स्कॉलरशिप मिळवायची त्या विद्यार्थ्याच्या नावावर आणि शिक्षण संस्थेचा व्यवसाय करायचा, अशी सुद्धा अवस्था दुर्दैवानं या व्यवस्थेतली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मी दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला की जगभरात मान्यता असणारं शिक्षण सुद्धा आपण निर्माण करू शकलो आणि दुर्दैवानं शिक्षणाच्या बाजारीकरणाचा शेवटच्या टप्प्यापर्यंत सुद्धा महाराष्ट्र दुर्दैवानं जाऊन पोचला. अशा प्रकारच्या अवस्था आज ह्या व्यवस्थेच्या आपण त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून या दोन्ही विषयांचा समन्वय करणं, दुर्दैवानं विद्यार्थ्यांचं ह्यात होणारं नुकसान थांबवणं, विद्यार्थ्यांच्या नुकसान म्हणजे देशाचं नुकसान या विषयाशी निगडीत काही विचार करणं हे मोठं आव्हान आजच्या ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या समोर आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यामध्ये मूल्य शिक्षणाचा विचार आपला बाजूला पडला का? आज नवी मुलं घडवत असताना आपण त्यांना मूल्याशी निगडीत आपलं काही देणं घेणं आहे हे कधी शिकवणार आहोत का नाही, आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत याचं खरं तर उदाहरण सध्या आपण ऐकतोय. मला आठवतंय ज्यावेळेला नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून खाजगी विद्यापीठांचं सुद्धा मेडिकलचं ॲडमिशन एकत्रपणानं केलं जावं हा निर्णय केंद्र सरकार त्या ठिकाणी करत होतं. योगायोगानं मी त्यावेळेला दिल्लीमध्ये होतो आणि देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजच्या असोसिएशन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांचा शासनाकडे एक आग्रह होता की आमच्या विद्यापीठाच्या एंट्रन्स घ्यायची आम्हाला परवानगी द्या आणि मेडिकलचे ॲडमिशन सेंट्रलाइज करू नका. ही अवस्था माझ्यासमोर मी बघितली होती आणि केंद्र सरकारनं एक भूमिका मांडली होती की तुम्ही खाजगी विद्यापीठामध्ये परीक्षा कशा घेता, तुमच्या प्रवेश परीक्षांच्यामध्ये ॲडमिशन कुणाला मिळतात हे आम्हाला सगळं माहिती आहे. आणि म्हणून डॉक्टर होणारा ज्याच्या ताब्यात ह्या देशातल्या नव्या पिढीचं आरोग्य आहे तो माणूस तरी चांगला गुणवत्तेचा डॉक्टर व्हावा यासाठी या परीक्षा सेंट्रलाइज असणं आवश्यक आहे. आणि ज्याची खरोखर डॉक्टर होण्याची कुवत आहे त्याच मुलांनी डॉक्टरकीला ॲडमिशन मिळावं. आणि ह्या भूमिकेतून सार्वत्रिक नीटच्या माध्यमातून मेडिकलचे प्रवेश करण्याचा निर्णय त्या काळात झाला. ही अवस्था आपण सगळ्यांनी बघितली. पण त्याच परीक्षेच्या बाबतीत जे आज आपल्या समोर येते त्या परीक्षांच्या विश्वासार्हतेबद्दलचा जो प्रश्न आज आपल्या समोर येतोय ही खरोखर कुठंतरी या शिक्षण पद्धतीतल्या गुणदोषांची चर्चा करण्याचा एक विषय म्हणून अशा प्रकारच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी येतोय. आणि मला वाटते की आपण सगळ्यांनी ह्या विचार मंथनातून नवीन एज्युकेशन पॉलिसीचा विचार करत असताना ह्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचा विचार उद्याच्या काळात आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. परवा जगदीश पाटलांच्या बरोबरच बोलत असताना एका विषयाची चर्चा आमची सुरू होती. मला वाटते शालेय शिक्षणाचा दर्जा याच्यावर जागतिक पातळीवर मला वाटते फिफा नावाचे एक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून प्रत्येक देशातल्या शालेय शिक्षणाचा दर्जा काय आहे याच्याबद्दलचा एक आढावा घेतला जातो. आणि मला वाटते 2016 का 2017 साली आपल्या देशानं त्यामध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला होता आणि 178 देशांच्या मध्ये आपल्या देशाचा नंबर 174 आला. आणि 174 नंबर आल्यानंतर त्याच्यानंतर कधीही आपल्या देशानं त्या व्यवस्थेमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे ज्या विषयांची चर्चा फारसं गांभीर्यानं आपण करत नाही अशा शालेय शिक्षणाचा सुद्धा दर्जा याचा सुद्धा विचार आज नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मला वाटते जपान आणि फिनलँडसारखे देश की जे शालेय शिक्षणाच्या बाबतीत आज जागतिक पातळीवर आग्रह क्रमानं त्या ठिकाणी मांडले जातात. जपानच्या शालेय शिक्षणाची ज्या वेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता माहिती घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला पहिली 3 वर्ष मुलांना काहीही हातात पेन्सिल दिली जात नाही, कागद दिला जात नाही, ABCD सुद्धा शिकवली जात नाही. पण प्रामुख्यानं संस्कार आणि मूल्यावर्धित शिक्षणाच्या दृष्टीनं
मग अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतील, मग शाळेचा परिसराची स्वच्छता असेल, आईवडिलांच्या बद्दलचा आदर असेल, या गोष्टींचं पहिल्या 3 वर्षात शिक्षण देण्याची व्यवस्था आजही तो देश स्वीकारतोय आणि त्याचे परिणाम आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून या गोष्टींचा सुद्धा विचार खरं तर आपल्याला करता येईल का? आपल्या जुन्या अनेक शिक्षण व्यवस्था आपण बदलल्या, त्याचे जे उलटे सुलटे परिणाम आपल्या समोर आहेत, त्यातून नव्या ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला जाता येईल का? हा सुद्धा खरं तर एक आव्हान म्हणून या नव्या व्यवस्था स्वीकारत असताना आपल्याला विचार करावा लागेल. मला वाटते समूह विद्यापीठाची एक संकल्पना या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी आणायचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटते ही कल्पना मला स्वतःला पटली आणि म्हणून काहीतरी चांगलं वेगळं करायचं किंवा करता येईल का या दृष्टीनं खरं तर आम्ही 2 पावलं त्या व्यवस्थेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मला वाटते महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं होतं की महाराष्ट्रातल्या 21 शिक्षण संस्था या समूह विद्यापीठाचा जो नॉर्म त्यांनी तयार केला होता त्यामध्ये बसू शकतात आणि त्यामध्ये आमचं वारणेची सुद्धा शिक्षण संस्था त्या ठिकाणी होती. त्यात प्रामुख्यानं 2-3 क्रायटेरिया होते की एकाच कॅम्पसमध्ये वेगळ्या वेगळ्या अभ्यासक्रमांची 3पेक्षा जास्त कॉलेजेस असायला पाहिजेत, त्या कॉलेजेसना नॅकचं मानांकन असायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काही कंडिशन्स होत्या त्यामध्ये आम्ही बसत होतो. आणि म्हणून एक पाऊल पुढं जाऊन आज वारणेचं हे विद्यापीठ आपण करावं हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला आणि वारणेनं समूह विद्यापीठासाठी त्या ठिकाणी आज अर्ज केलेला आहे. मला वाटते आमची कदाचित ह्या महिन्याभरात वारणेला त्या समूह विद्यापीठाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळेल. पण प्रामुख्यानं हे करत असताना मला वाटते माझ्या अगोदरच्या अनेक लोकांनी चर्चा केली असेल की व्यवसायाशी निगडीत किंवा उद्योगाशी निगडीत किंवा ज्याला आपण एम्प्लॉयेबल म्हणू शकतो अशा प्रकारचं शिक्षण हा जो काही एक विचार मोठ्या प्रमाणात आपण करायचा प्रयत्न करतोय त्याच्याशी निगडीत जवळ जाण्याचा प्रयत्न या समूह विद्यापीठांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे. आज शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत आम्ही काम करतोय. शिवाजी विद्यापीठ हे 5 जिल्ह्यासाठी काम करतं. 5 जिल्ह्यातल्या कॉलेजेससाठी एखादा विभाग काम करतो आणि आज एका कॉलेजसाठी कुलगुरू असतील, रजिस्ट्रार असतील, प्रत्येक विभागाचा प्रमुख असेल, संशोधन असेल, हे एका कॉलेजमध्ये केलं जाणारी एक नवी व्यवस्था ह्यामुळं निर्माण होणार आहे. आणि मला वाटते माझ्या अगोदर सांगितलं की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स एकत्र शिकायचा विचार जसा ह्या व्यवस्थेमध्ये आपण करतो, अमेरिकेमध्ये ती पद्धत आहे की तुम्ही एका वेळेला एका वर्षी 2 इंजिनिअरिंगच्या डिग्र्या करू शकता. आज व्यवहारात आपण बघतोय की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणाऱ्याला सुद्धा अनेक वेळेला इंजिनिअरिंगच्या नॉलेजची गरज असते आणि इंजिनिअरिंगमध्ये काम करणाऱ्याला सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशनची गरज असते. आणि म्हणून इंजिनिअरिंग करता करता जर एखाद्याला कॉमर्समधल्या इकॉनॉमिक्स शिकायचं असेल किंवा आणि एखादा विषय आर्ट्समधला शिकायचा असेल किंवा कॉमर्स करणाऱ्या माणसाला इंजिनिअरिंगमधला एखादा विषय शिकायचा असेल तर ह्या व्यवस्था ह्या नव्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आपण त्यांना परवानगी देण्याचा प्रयत्न करतोय. सर्टिफिकेट जरी आपण देणार नसलो तरी त्या विषयाच्या अनुषंगानं क्रेडिट बँक तयार करण्याची जी संकल्पना आहे, कॉलेज बदललं कुठेही गेला तरी क्रेडिट बँकच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला स्वतःचं शैक्षणिक सामर्थ्य घेऊन कुठेही वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या पद्धतीत जाण्याची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दलचं फ्रीडम खरं तर त्या ठिकाणी मिळवायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला आवश्यक असणारा तुमच्या परिसराला विकासाच्या दिशेनं नेणारं किंवा तुमच्या परिसरातलं जे पोटॅन्शियल आहे ते अजून वाढवणारा रिसर्च करणारी व्यवस्था तुम्ही त्या विद्यापीठात करू शकता. प्रामुख्यानं आज ज्या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट मिळण्याची शक्यता आहे किंवा उद्याच्या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये नवीन एम्प्लॉयमेंट येण्याची शक्यता आज आपण बघतोय, आज सायबर क्राईमसारखं एक नवं क्षेत्र येतं ज्यामध्ये फार मोठी लोकांची गरज आहे, मिळत नाहीत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखा विषय आपल्यासमोर येतोय, त्याचे अभ्यासक्रम अजून पाहिजे तसे तयार होताना बघायला मिळत नाहीत. आणि मग ह्या नव्या क्षेत्र किंवा स्पेस सायन्स असेल किंवा अगदी
टुरिझम सारखं जे क्षेत्र आहे, जे सेवा क्षेत्र म्हणून आपल्या देशाला एक नवी संधी मिळवून देऊ शकतं, अशा क्षेत्रामध्ये जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल, चांगली मुलं ह्या क्षेत्राला आपण त्यात करिअर करण्यासाठी जर पुरवायचे असतील, तर त्याच्याशी निगडीत अभ्यासक्रम निर्माण करण्याची स्वायत्ता आज या विद्यापीठांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ती गुणवत्ता वाढवणं आणि जास्तीत जास्त मुलांना स्वतःच्या पायावर उभा राहू शकणारा आत्मविश्वास मिळवून देणं, हा एक विचार ह्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपण त्या ठिकाणी करायचं ठरवतोय. मला वाटतंय की ह्या शिक्षणाच्या धोरणाचं आपण स्वागत करायला पाहिजे. आणि यातून जो एक प्रमुख विषय म्हणून आपण ह्या सगळ्या विषयाकडे बघतोय की देश ज्या वेळेला आपण सगळ्यांच्याकडनं ऐकतो की भारत एकेकाळी सोन्याची चिडिया जसं म्हणतो आपण, की प्रचंड मोठी आर्थिक क्षमता असणारा देश एकेकाळी होता, सगळ्या जगातला सगळ्यात विकसित देश म्हणून भारताचा इतिहास सांगितला जातो. आणि आज पुन्हा भारताला त्या वळणावर येता येते का? आणि त्याचं सूत्र सांगत असताना आज आपण सांगतो की आज सगळ्यात तरुण देश जगामध्ये भारत आहे. आणि म्हणून ह्या एका काळी आपण म्हणायचो की आपली लोकसंख्या आपल्याला शाप आहे, असं म्हणणारा सुद्धा एक काळ मी माझ्या लहानपणी ऐकला. आणि आज आपली लोकसंख्याच आपल्याला प्रामुख्यानं जगात काहीतरी वेगळं करण्याचं सामर्थ्य देऊ शकेल, अशी चर्चा होताना सुद्धा आजचा काळ आपण आज त्या ठिकाणी ऐकतोय. जे स्टॅटिस्टिक्स आज आपल्या समोर येते त्यात 2030 साली 100 कोटी काम करणारी लोक भारतात असणार आहेत, अशा पद्धतीचा विचार मांडला जातो. चायनामध्ये ती लोक 80 कोटी असणार आहेत असं मानलं जातं. आणि ही 100 कोटी आपल्याकडची वाढत जाणारी आकडेवारी म्हणून सांगितली जाते. आणि चायनामध्ये 2030 नंतर कमी होणारी आकडेवारी म्हणून सांगितली जाते. अमेरिकेसारख्या देशाशी तुलना करत असताना ती संख्या 20 कोटी सांगितली जाते. आणि मग ह्या 100 कोटी वर्किंग फोर्सला जर जगातलं हे सगळं सामर्थ्य सामावायची शक्ती द्यायची असेल, ही नुसती लोकसंख्येपेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह करणारी, जगाला काहीतरी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून शक्ती सामर्थ्य देण्याची क्षमता असणारी लोकसंख्या म्हणून आपल्याला जर पुढे जायचं असेल, तर ही एज्युकेशन पॉलिसी आणि जुन्या पॉलिसीतले जे काही मी त्रुटी तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला, बाजारीकरणाच्या माध्यमातून खरं तर ह्या व्यवस्थेतले काही चुकीच्या गोष्टी ज्या घडत आहेत, त्यातनं काही मुलांचं जे नुकसान होतं हे जे सांगायचा प्रयत्न केला, हे जर आपण टाळू शकलो तर मला वाटतं नक्की भारताला एका मोठ्या जागतिक सामर्थ्यामध्ये जाण्यासाठी आपण सगळेजण एक मैलाचा दगड म्हणून काम करू शकू, इतकं सामर्थ्य ह्या व्यवस्थेमध्ये आहे. आणि ह्यासाठी आपल्यासारख्या अनेक लोकांनी ज्यांनी या क्षेत्रात काम करतायत त्या सगळ्यांच्या अनुभवाची शिदोरी जास्तीत जास्त ह्या क्षेत्राच्या पाठीमागं उभी राहिली पाहिजे. आज जरी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली असेल तर काळानुरूप काही नवी आव्हानं येत असताना, नवे ह्या पॉलिसीतल्या काही गुणदोष समोर येत असताना त्यात बदल करायची सुद्धा व्यवस्था आपण त्या बाबतीत ओपन असलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून हे काम आपण पुढं न्यावं आणि ह्या देशातल्या नव्या पिढीला साकारत असतानाचं आपलं योगदान समृद्धीच्या दिशेचं पाऊल म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मिळत राहावं, एवढीच मनस्वी अपेक्षा ह्या सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या योगदानाबद्दल व्यक्त करतो. मला बोलवून माझेही विचार या व्यासपीठावर मांडायची संधी मला संयोजकांनी दिली, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद गुरुजी तुमच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी.